बाल कुस्तीगारांच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाच्या मान्यतेचे प्रथमच आयोजित केलेल्या बालराज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025ला राज्यभरातून खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या 1700हून अधिक खेळाडूंनी यात सहभाग घेतला आणि आपल्या कुस्ती कौशल्याची चुणूक दाखवली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील निवोदित कुस्तीपटूंसाठी निश्चितच एक मोठे व्यासपीठ ठरली असून कमी वयातच या खेळाडूंना योग्य सुविधा, अनुभवी प्रशिक्षण आणि मोठे व्यासपीठ मिळत असल्याने आगामी काळात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू चमकतील। महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाच्या या आयोजनामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासही मदत होत असून महाराष्ट्राची समृद्ध कुस्ती परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी अशी स्पर्धा मोलाचा दगड ठरेल। यावेळी बुलढाणा जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे श्री यांचा फोटो देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष श्री संजय कुमार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाचे अध्यक्ष पैलवान श्री रामदास भाऊ तडक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाचे कार्याध्यक्ष पैलवान श्री भोंडवे, सरचिटणीस पैलवान श्री योगेश दोडगे, उपाध्यक्ष हनुमान गावंडे, महाराष्ट्र केसरी पैलवान बापूराव लोखंडे, श्री विलास कथुरे, संजय तिरककर, विदर्भ केसरी विजय पांडुरंग बच्चू, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, बाळासाहेब पडघम, खजिनदार संजय शेट्टे, मेघराज कटके, गणेश दांगट, नवनाथ घुले, दिनेश गुंड, नामदेव बडरे, गुंडा पाटील यांच्यासह कुस्तीपटू आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।